तुम्हाला सिंहासारखं काहीतरी कोरलेलं दिसत असेल, त्याच्या एका तोंडात हत्ती आहे आणि खाली कासव आहे। आता याचं रूप बघा कसं दिसतंय। कोकणातल्या एका देवळात हे कोरलेलं दिसतं। आधी पहिलं तो सिंह म्हणजे एक पौराणिक पात्र आहे, ते म्हणजे शरभ। आता थोडक्यात कथा सांगतो। नरसिंहाने हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं आणि ते पोट फाडल्यानंतर तो अनकंट्रोलेबल झाला, त्याच्यावर कोणालाही ताबा ठेवता येईना आणि म्हणून शरभ हे कॅरेक्टर, शौरभ हे पात्र तयार झालं जो नरसिंहाला कंट्रोल करेल। आता असं म्हटलं जातं की नरसिंह हा विष्णूचा अवतार आहे आणि म्हणूनच शिवाने, शंकराने एक अवतार घेतला, तो म्हणजे शरभ। आता शरभचं वैशिष्ट्य काय? तोंड सिंहासारखं आहे, कधी कधी त्याला 4 पाय दाखवलेले असतातच, त्याबरोबर शेपटी असते आणि कधी कधी पंख पण असतात। पण हे शरभ कॅरेक्टर आपल्याला मराठ्यांच्या काळात अनेक ठिकाणी कोरलेलं दिसतं। अर्थात शैव परंपरेचे उपासक होते, पण विशेष गोष्ट अशी की हे सामर्थ्याचं, शक्तीचं प्रतीक म्हणून मराठ्यांनी भरपूर ठिकाणी वापरलेलं दिसते। आता ह्या कार्विंगकडे आपण बघू। तुम्ही बघितलं तर तोंडात हत्ती आहे आणि खाली एक कासव पायात धरलेला आहे। जर हत्तीला तोंडात पकडतोय म्हणजे त्या शरभची ताकद किती आहे बघा, आणि त्यात हातात कासव आहे म्हणजेच विष्णूच्या एका अवताराचं, कुर्माचं प्रतीक म्हणून कासव कंट्रोलमध्ये ठेवलाय असं दाखवायचा प्रयत्न केला असावा। अर्थात अजून बरेच निष्कर्ष निघू शकतात। हे देऊळ कुठलं आहे? तर देऊळ आहे संगमेश्वरच्या जवळच राजवाडी येथील श्री सोमेश्वर मंदिर। पुढच्या वेळेला सोमेश्वर मंदिराला जा, त्याचं वेगळेपण हे आहे की दुमजली गाभारा तुम्हाला दिसतो, पण ते सोडून इकडे जी वेगवेगळी काष्ठशिल्प आहेत आणि दगडांवर कोरलेली शिल्प आहेत आणि त्यात मुद्दाम कोरलेला हा जो शरभ आहे तो नक्की बघा। धन्यवाद।